नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी डॉक्टर शिल्पा आमच्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला एक फोटो दाखवणार आहे, तो म्हणजे गुलाबजामुनचा. तर किती जणांना हा पदार्थ आवडत असेल, त्यांच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. तुम्हाला हा पदार्थ किती जरी आवडत असला, तर तुम्ही फक्त फोनमधून बघू शकता. ते खाऊ शकणार नाहीत. मध्ये हात घातला तर ते मिळू शकत नाहीत. तशीच कंडिशन आहे बऱ्याचशा मूलद्रव्यांची, ज्यामध्ये ते झाडाच्या आसपास पडलेली आहेत, पण झाडाला ते मिळत नाहीत. कारण त्यांचं झालेलं आहे फिक्सेशन. त्याच मुद्द्यावरती आज आपण बोलणार आहोत. तर पुढचा एक तुम्हाला मी स्लाईड दाखवणार, ज्याच्यामध्ये भयानक आकडा तुमच्यासमोर येईल. बऱ्याच जणांना हे माहीत पण असेल, की फर्टिलायझर जे आपण झाडाला टाकत आहोत, ते 100% झाडाला मिळत नाहीत. तर तुम्ही पहा, एक कंपॅरेटिव्ह चार्ट आहे. फॉस्फेट जे आहे 70 ते 90% फिक्स होऊन जातं. म्हणजे कधी-कधी फक्त 10%च तुमचा फॉस्फेट झाडांना मिळतो. बाकीचा सगळा फिक्स होऊन जातो. दुसरं आहे नायट्रोजन. नायट्रोजनसुद्धा 50 ते 70% काय होतं, लीच आउट होऊन जातं. खाली जातं जमिनीमध्ये किंवा त्याचं व्होलटायझेशन होतं, उडून जातं. त्यानंतर आहे पोटॅश. पोटॅशसुद्धा 20 ते 60% काय होतं, फिक्सेशन होतं आणि कधी-कधी 40 ते 60%पर्यंतच अवेलेबल राहतं. म्हणजे काय आहे, आपण जेवढं टाकायला त्यातलं तर कितीतरी प्रमाणामध्ये वेस्ट जात आहे, पैसा वेस्ट जातोय आणि आपल्याला एक समाधान राहतं, की मी टाकलेलं आहे आणि ते झाडांना मिळत आहे. नाही, ते जमिनीमध्ये फिक्स झालेलं आहे. आता ह्याची भरपूर कारणं आहेत. काय कारणं आहेत आणि ह्याच्यावर काम काय करू शकतो आपण, हे आपल्याला बघावं लागेल. आता काय आहे, की आपल्या कंटिन्युअस केमिकल फर्टिलायझरच्या वापरामुळं काय झालेलं आहे, की जमिनीचं पीएच वाढत चाललेला आहे. जमिनीचा पीएच वाढला, की सगळ्यात सेन्सिटिव्ह तर हा फॉस्फेट आहे. तो काय होतो, पीएच कमी जरी झाला तरी प्रॉब्लेम आहे, जास्त जरी झाला तरी प्रॉब्लेम आहे. तो फिक्स होऊन जातो. फिक्स होणे म्हणजे काय, तर तो जमिनीमधल्या दुसऱ्या घटकांसोबत रिॲक्शन करून तो काय करतो, स्वतः तिथं लॉक होऊन जातो. तर तो लॉक काढण्यासाठी निसर्गाने काही जीवाणू ठरवून दिले आहेत. इंजिनिअरसारखं काम करतात ते. परंतु आपल्याकडे भरपूर प्रमाणामध्ये आपण केमिकल, इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड भरपूर केमिकलचा वापर केल्यामुळं यांची संख्या कमी झालेली आहे. जर आपल्या शेतामध्ये, आपल्या रानामध्ये जर पी-एस-बीची संख्या जास्त असेल, जो फिक्स झालेला फॉस्फेट आहे, तो पूर्णपणे झाडाला मिळू शकतो. तो कसा मिळू शकतो? तर त्यासाठी रिस्पॉन्सिबल आहेत किंवा जिम्मेदार आहेत पी-एस-बी म्हणजे फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया. फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया म्हणजे काय? तर फॉस्फेटला विरघळवणारे जीवाणू. तर आता ह्याच्यामध्ये फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरियाचं काय-काय फायदे आहेत? तर पहिला फायदा आपण बघूयात, की पोषक तत्वांचं रूपांतरण. आता हे सगळे फायदे बघण्याच्या आधी आपण एका चित्राच्या माध्यमातून समजून घ्या, की नेमकं काय होतं. आता हे पहा, हे जे आहेत दुसरे घटक, ह्या फॉस्फेटला काय केल्याने लॉक केलेला आहे. हा पी-एस-बी काय करतो, स्वतःच्या पेशीमधून भरपूर प्रकारचे वेगळे आम्ल सिक्रेट करतो. त्या आम्ल सिक्रेट केल्यामुळं काय होतं, तिथला पीएच काही काळापुरता कमी होतो आणि हा जो लॉक झालेला फॉस्फेट आहे, तो काय होतं, द्रव्य फॉस्फेट म्हणजेच काय होतो, की सोल्युबल फॉस्फेटमध्ये कन्व्हर्ट होतो आणि अशा प्रकारचा जो सोल्युबल झालेला फॉस्फेट आहे, तो झाड पटकन घेऊ शकतो. म्हणजे पहा, किती मोठा रोल आहे ह्या बॅक्टेरियाचा. तर आपण आता ह्याचे फायदे समजून घेऊयात. पहिला आहे पोषक तत्व रूपांतर. म्हणजे आता जर सांगितलं, की इन्सोल्युबल असणारे, लॉक झालेले, फिक्स झालेले जे पण फॉस्फेटचे मॉलिक्यूल आहेत, त्यांना विरघळवून ते झाडाला अवेलेबल करून द्यायचा पहिला रोल आहे. दुसरा आहे रासायनिक क्रिया. आता ह्याच्यामध्ये काय होतं, की सेंद्रिय आम्ल तयार होतं, ज्याच्यामुळं आपल्या जमिनीचा जो वाढलेला पीएच आहे, त्या आम्लामुळं कमी होण्यास मदत होते. जसं की ग्लुकॉनिक ॲसिड आहे, सिट्रिक ॲसिड आहे, त्यांच्या पेशीमधून स्रवल्यामुळे त्याचा पीएच, आपल्या जमिनीचा पीएच कमी होतो आणि ते आपल्यासाठी चांगलं आहे. कारण बाकीचे पण मूलद्रव्य जे आहेत, फॉस्फेटच नाही, बाकीचे पण मूलद्रव्य त्या वाढलेल्या पीएचमुळे फिक्स झालेले असतात. ते सुद्धा झाडांना मिळू शकतात. त्यानंतर आहे एन्झाईम स्राव. हे खूप महत्त्वाचं आहे, की जेवढे पण फॉस्फेट ला ब्रेक करणारे जे एन्झाईम आहेत, त्याच्या पेशीमधून ते स्रवतात. त्याला फॉस्फेटेज म्हणतात. म्हणजे त्याच्यातून त्याला विघटन किंवा त्याचं ब्रेकडाऊन करण्यासाठी हे एन्झाईम मदत करतात. तिसरा महत्त्वाचा रोल आहे, की वाढीस चालना. आता हे खूप महत्त्वाचं आहे बरं का. जे कोणी हळद आणि अद्रकवरती काम करत असलं, पी-एस-बी खूप वापरतात ते. ह्याचं कारण त्याची साईज वगैरे बनण्यासाठी हा खूप महत्त्वाचा रोल प्ले करतो. कारण त्याच्यामध्ये ऑक्सिन आणि जिबरलिन नावाचे हार्मोनसुद्धा ती पेशी सिक्रेट करत असते. त्यामुळं त्या जे कंद आहेत त्याची साईज वाढण्यामध्ये सुद्धा मदत होते. त्यानंतर मुळांचा विकास. आता मुळांना एवढं चांगलं न्यूट्रिशन मिळाल्यानंतर त्याच्या पांढऱ्या मुळींची संख्यासुद्धा वाढते. त्यानंतर उत्पन्नामध्ये वाढ. आता हे तर इनडायरेक्ट आहेच. जसं तुमचं न्यूट्रिशन वाढलं, तुमचं फॉस्फेट अवेलेबिलिटी आणि त्याच्यासोबत बाकीचे पण न्यूट्रिएंट्स मिळायला लागले, तर उत्पन्नामध्ये वाढ होणार. ताण प्रतिकार म्हणजे ह्या बॅक्टेरियापासून जेवढे पण काही सिक्रिशन्स निघतात, त्यामुळं झाडाची जी काही कॅपॅसिटी आहे ताण सहन करण्याची, ताण कोणत्याही प्रकारचा असू द्या, पाण्याचा असू द्या, टेम्परेचरचा असू द्या किंवा कीटकांचा किंवा पॅथोजनचा असू द्या, हा त्याच्यामध्ये भरपूर मदत करतो. त्यानंतर आहे
मातीचे आरोग्य, तुम्ही जे कोणी ऑर्गॅनिक शेती करत असतील ना, तर त्यांना माहीत आहे की त्यांची जमीन भुसभुशीत राहते. कारण हे बॅक्टेरिया जे आहेत सॉईलचे जे पार्टिकल्स आहेत ना, त्यांना ॲग्रिगेट किंवा क्लॉग होण्यापासून वाचवतात. तुम्ही लक्षात घ्या, तुमच्या म्हणजे मागच्या 10 वर्षामध्ये तुम्ही जे काही नांगरणी करत आहात, त्याला किती आता ताकद लावावं लागत आहे आपल्याला ते ब्रेक करण्यासाठी. कारण का सॉईलचे जे पार्टिकल आहेत, मातीचे जे कण आहेत ना, वरच्यावर घट्ट होत चाललेत. पण हे जे बॅक्टेरिया आहेत ना, त्यांना सुट्ट करण्यासाठी किंवा हलकं ठेवण्यासाठी किंवा एकमेकांपासून अलग ठेवण्यासाठी हे बॅक्टेरिया मदत करतात. त्यानंतर ह्याचे नावं कोणते आहेत, नेमकं हे बॅक्टेरिया कोणकोणते असतात हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. त्याच्यामध्ये आहेत बॅसिलस जातीचे बॅक्टेरियाच्यामध्ये वेगवेगळे स्ट्रेन्स आहेत. त्याच्यानंतर सुडोमोनास आहे, ॲस्परजिलस आहे, रायझोबियम आहे. ह्या प्रत्येकाची मी जो तुम्हाला लिस्ट आउट करून देईल की प्रत्येक जणाचं वेगळं कार्य आहे. कोणी एन्झाईम सिक्रेट करतं, म्हणून तर कंपनी जेव्हा पण तुम्हाला PSP देते त्यावेळेस कॉम्बिनेशनमध्ये देत असते. तर त्यामध्ये प्रत्येकाचा वेगळा रोल आहे. कुणी काय करतं की स्फुरद विरघळवण्याचं काम करतं, कुणी हार्मोन सिक्रेट करायचं काम करतं. तर ह्यानुसार ह्याचं काय असतं फायदे आहेत.